महाराष्ट्रातील थोर समाजप्रबोधनकार, समाजसेवक, शिक्षणप्रेमी शिवशाहीर शरद महाराज ढवळे यांच्या वतीनं तसेच निमोण परिसराचे युवा नेतृत्व, संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, जनसंवाद चॅनलचे संपादक पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथ विद्यालयातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना तसेच पळसखेडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप कार्यक्रम आज बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता पार पडला आहे। यावेळी शिक्षकांनी शिवशाहीर शरद महाराज ढवळे, पत्रकार दत्तात्रय घोलप, योगेश भोमळे, रवी कासार यांचे आभार मानले आहे। मोफत वह्या वाटप कार्यक्रमाप्रसंगी अश्विनाथ विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक सुदाम कदम सर, सदाशिव चव्हाण सर तसेच पळसखेडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक भारत काळे सर तसेच आदर्श शिक्षक संपत दरेकर सर, केशव गोगे सर, कमल सावंत मॅडम, सुरेखा आंधळे मॅडम, अर्चना पालेकर मॅडम, शिवाजी गडाख, ज्ञानेश्वर कांडेकर, संदीप कांडेकर यांसह सर्व शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी तसेच पारेगाव बुद्रुक व पळसखेडे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी हजर होते। उपस्थित सर्व शिक्षकांनी आपल्या भावना यावेळी जनसंवाद चॅनलशी बोलताना व्यक्त केल्या आहेत। नाव सत्यम खंडुगाडा, मी अश्विनाथ विद्यालय पारेगाव बुद्रुक येथे इयत्ता 10वीच्या वर्गात शिकतो। आमच्या पंचक्रोशीतील आदरणीय शरद महाराज ढवळे यांचं नाव हे पूर्ण गावात येथील सर्व गावांमध्ये गाजलेलं आहे आणि आज त्यांनी आमच्या शाळेत येऊन अचानकपणे भेट दिली। आमसारख्या गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी वह्या वाटप केल्या व आम्हाला पुढील शिक्षणास शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। ठिकाणी आमच्या शाळेत ढवळे महाराज हे आले, यांनी आमच्या शाळेला वह्या वाटप केल्या। या वह्यांचा आमच्या शालेय जीवनामध्ये वापर होईल। रामकृष्ण हरी। आज आमच्या अश्विनाथ विद्यालय पारेगाव बुद्रुक या विद्यालयामध्ये आमच्या तळेगाव आणि आपल्या परिसरातील समाजभूषण खरोखर त्यांचं जे काही शैक्षणिक कार्य आहे ते कार्य अतिशय आमच्या परिसरामध्ये नावाजलेलं आहे। वेळोवेळी ते त्या ठिकाणी अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना खऱ्या अर्थाने जे शिक्षणापासून वंचित आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांचं कार्य हे त्या ठिकाणी सुरू आहे। मी आमच्या विद्यालयाच्या वतीने, आमच्या सर्व या विद्यार्थी वतीने त्यांना त्यांच्या पुढील कार्याला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। आमच्या सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या अश्विनाथ विद्यालयामध्ये आपल्या महाराष्ट्रातील नामवंत असे कीर्तनकार, प्रबोधनकार आदरणीय शरद महाराज ढवळे यांनी विद्यालयात येऊन गोरगरीब मुलांसाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला होता। शिक्षणापासून वंचित राहिलेली जी मुलं आहेत त्या मुलांना एक छोटीशी मदत देण्याचं काम महाराजांनी केलं। महाराजांबरोबर जनसंवाद या न्यूज चॅनलचे आदरणीय दत्ताभाऊ घोलपसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। आदरणीय शरद महाराज ढवळे यांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे हा अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे की जेणेकरून आपल्या भागातील ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी ज्या सुविधा मिळत नाहीत त्या सुविधा देण्याचं काम शरद महाराज ढवळे यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आमच्या अश्विनाथ विद्यालयाच्या वतीनं मी त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। आपल्या काकडवाडी या ठिकाणचे रहिवासी, सामाजिक जाणीव असलेले शरद महाराज ढवळे आपल्या शाळेमध्ये आले आणि आपल्या गरजू मुलांसाठी त्यांनी वह्यांचं वाटप केलं। अतिशय सुंदर असा उपक्रम त्यांनी त्यांच्या माध्यमातून राबवला आणि आपली जी मुलं आहेत सर्व मुलांसाठी त्यांनी वह्यांचं वाटप केलं। त्याबद्दल शाळेच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या गावाच्या वतीनं त्यांचा आभार मानतो, स्वागत करतो आणि निश्चितपणे हा उपक्रम त्यांचा असाच पुढे चालू राहो अशा प्रकारची परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। आपल्या परिसरातील आदरणीय हबप शरद महाराज ढवळे हे अतिशय उत्तम असे शिवचरित्रकार, व्याख्यानकार, ज्यांच्या व्याख्यानांनी ज्यांचं व्याख्यान ऐकताना निश्चितच सर्वांच्या म्हणजे सर्व अतिशय आनंदित होऊन जातात असे आदरणीय ढवळे महाराज हे आज आपल्या शाळेमध्ये आले। मित्रो, पैसा प्रत्येकाकडे असतो परंतु देण्याचं दातृत्व असलं ते दातृत्व गुण
आदरणीय ढवळे महाराजांकडे आहे. निश्चितच सर्वांनी ढवळे महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना ती जी प्रवचनं करतात, कीर्तनं करतात किंवा व्याख्यानं देतात, त्या व्याख्यानांमधून येणारा जो पैसा आहे त्या पैशांमधून शाळेमध्ये शिकणारे जे गोरगरीब मुलं आहे, जी गरजू मुलं आहे, त्या गरजू मुलांना वह्या वाटण्याचं काम करतात. आज या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये आले, त्याच्या अगोदर त्यांनी 3-4 शाळांमध्ये वह्या वाटप केलेलं आहे. म्हणजे त्यांचं जे वह्या वाटपाचं काम आहे निरंतर असं काम चालू असतं. त्या आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडे या शाळेमध्ये आदरणीय ढवळे महाराजांनी त्यांचे जे बाकीचे सहकारी आहेत, आमचे मित्र आदरणीय पत्रकार घोलप साहेब आणि इतरही मित्र आहेत, या सर्वांनी मिळून आमच्या विद्यार्थ्यांना ज्या वह्या वाटप केल्या त्याबद्दल आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, या गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं आणि आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीनं आदरणीय ढवळे महाराज आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. आणि आपण हा जो उपक्रम राबवतात, हा उपक्रम राबवण्यासाठी आपल्याला पुरेसं पाठबळ मिळो, आपल्याला उत्तम आयुष्य मिळो आणि आपल्या हातून अशीच समाजसेवा घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. काकडवाडीमध्ये आपला तळेगाव पट्टा हा अतिशय दुष्काळी पट्टा आहे, दुष्काळग्रस्त पट्टा आहे. आणि आपल्याला जर आपली परिस्थिती बदलवायची असेल, आपल्याला आपलं जीवनमान बदलवायचं असेल तर महाराजांनी या ठिकाणी अतिशय अनमोल आपला संदेश दिलाय की आपल्याला आपल्या गरिबीतून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आज आपण उत्तम शिक्षण घेतलं पाहिजे. साहेब, या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये 201 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आणि ही शाळा जी आहे ह्या तळेगाव परिसरातील अतिशय नावाजलेली, तळेगाव परिसरातील नव्हे तर संगमनेर तालुक्यातील अतिशय नावाजलेली ही शाळा आहे. प्रत्येक जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये असेल, राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये असेल, ह्या पळसखेडे शाळेचा डंका पूर्णपणे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दिसून येतो. तुम्ही या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय अनमोल असा संदेश दिला आणि तो संदेश देताना आपल्या डोळ्यामधून त्या ठिकाणी तुमचे जे अश्रू आहे ते या ठिकाणी आम्ही पाहिले. खरोखर तुम्हाला भंगारवालं बनायचे का साहेब बनायचे हे तुम्ही ठरवा. आणि तुम्ही त्याच पद्धतीने मुलांना शिवाय देऊ नका. अभ्यास करून आपल्या आई वडिलांचं, आपल्या गावाचं, आपल्या शिक्षकाचं नाव मोठं करा. आपल्याला समाजामध्ये जीवन जगत असताना अनंत अशा अडचणी येतील आणि त्या ठिकाणी विघातक अशा वृत्ती त्या ठिकाणी भेटतील, परंतु आपण चांगल्याचा स्वीकार करून आपल्या जीवनामध्ये आपण पुढे जायचं, मार्गक्रमण करायचं. निश्चितपणे हा अनमोल संदेश या ठिकाणी आपण दिला. आपण नुसार संदेश त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर त्या ठिकाणी आपण व्याख्यान करत असता, आपल्या सर्व व्याख्यानाने या ठिकाणी सर्व लोकांना, विद्यार्थ्यांना आपण प्रेरित करीत असता, परंतु ते आपण आपल्या कृत्यामधून आपण त्या ठिकाणी दाखवलं. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांनी तर टाळ्या वाजवायच्यात महाराजांसाठी. त्या ठिकाणी समाजामध्ये दातृत्वाची या ठिकाणी आपल्याला उणीव दिसून येते. जेव्हा आपण हा तो प्रसंग सांगितला की भंगारवाला व्हायचे की साहेब व्हायचे, त्या ठिकाणी बार्शी तालुक्यामधील, सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यामधील रमेश घोलप हा आई बांगड्या विकायची आणि त्या मुलाने त्या ठिकाणी डीएड झालं. डीएडचा राजीनामा दिला. आई बांगड्या विकायची. लहानपणीच त्या ठिकाणी वडिलांचं व्यसनाने त्या ठिकाणी निधन झालं, परंतु तो रमेश त्या ठिकाणी साहेब झाला. त्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या आईसाठी, त्याला स्वतःसाठी ग्रामपंचायतीमध्ये घरकुल मागितलं, परंतु ते घरकुल त्याला मंजूर झालं नाही. परंतु नंतर तो त्या ठिकाणी पुण्यामध्ये त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून त्या ठिकाणी तो आज IAS झाला. आणि IAS झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक लोकांचे घरकुल देणारा साहेब झाला. मग हा जो त्या ठिकाणी आपण साहेब व्हायचे तर भंगारवाला व्हायचे, हा जो उद्देश साहेबांनी दिला, निश्चितपणे महाराजांनी दिलाय, तो निश्चितपणे आपल्यासाठी प्रेरणादायी. महाराज, त्या ठिकाणी आपण आलात आणि आपण आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गरज ओळखून, कारण या ठिकाणी महाराज या ठिकाणी आमच्याकडे बेंद वस्तीमधील अनेक विद्यार्थी आहेत, त्यांना त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य त्या ठिकाणी नसतं. आमची ग्रामपंचायत, आमची शाळा व्यवस्थापन समिती, आमचे पालक सर्वजण आम्हाला सहकार्य करतात, परंतु आपण देखील या ठिकाणी आपला देखील या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये त्या ठिकाणी हातभार असावा आणि त्यांना उपयोगी अशी शैक्षणिक साहित्य या ठिकाणी मोफत वह्या या ठिकाणी आपण दिल्यात. प्रथम या ठिकाणी आमच्या शाळेच्या वतीने आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, आमचे सर्व शिक्षक वृंद, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि सर्वात महत्त्वाचे हे जे चिमुकले हे विद्यार्थी या ठिकाणी 201 घरामध्ये या ठिकाणी आपण ढवळे महाराजांनी, काकडवाडीचे महाराज या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये आले आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी लिहिण्यासाठी वह्या दिल्या आणि या वह्यांचा उपयोग निश्चितपणे या ठिकाणी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करतील. हा शब्द या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपणास देतो आणि आपल्या सर्व टीमचे या ठिकाणी ढवळे महाराज, त्याच पद्धतीने दत्तात्रय घोलप साहेब, त्याच पद्धतीने आपली सर्व टीम या ठिकाणी आपण आमच्या शाळेमध्ये आपण आलात, आपले मनापासून आपल्या शाळेच्या वतीने, आमच्या शाळेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यापुढील काळामध्ये देखील या ठिकाणी आमचे जे गरीब विद्यार्थी असतील, निश्चितपणे या गरीब विद्यार्थ्यांसाठी आपण दातृत्व करावं अशी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.